सोडा घाला नाही तर साबू घाला. पोरं कसे कली केल्यासारखे झाले पाहिजेत. भार 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 कामाला लागा. हे राहिलं ते राहिलं ते राहिलं मला सांगू नका. लक्षात आलं का? काय सांगायला? हो आम्ही आवडतो. बरं 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 पत्र खोचान कामाला लागा. बरं पटपटपट मी काय करते, सगळी वस्त्री झाडून घेते. वस्त्री झाली की तुम्ही काय करा, सतंजा टाका. सतंजा गाद्या टाका. गाद्यावर या चादरी टाकू नका. या निवळ दुपट्यासारख्या झाल्यात. मोठी माणसं त्याच्यावर बसून रोज काय करतात कोणाला माहिती. दुसऱ्या टाका. आणि हे सगळं झालं की नाही, मामी तुम्ही भांडे कोंडी इतके स्वच्छ करून ठेवा की त्या माणसाचं थोबा दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये. सुशे तू कपड्याच्या घड्या कर. जेवढ्या घड्या होतील तेवढ्या घड्या कर, नाही तर बोळे कोंब कुठे तरी. आडगळीच्या खोलीस तू पहा, पाहुण्याच्या खोलीस तू पहा. आणि हे सगळं झालं की नाही, भरं 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 मंदे 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 घरभर केसाचा गुंता केला मिलीनं. अगं मी झाडायला लागले मंदे, इथं नको टाकू गुंता. अगं मंदे मी झाडायला लागले ग, इथं नको टाकू गुंता. अगं मंदे मी फडा उचलला की गुंता इकडे तिकडे सरकतो, मला तू उचलायला त्याच्या मागं पळावं लागतं ग मंदे. मंदे इथं नको टाकू गुंता. मंदे इथं नको टाकू गुंता. अशी मारील मेले फड्याने आता. फडा फडा फडा. अगं कोणी यायचं म्हणलं की हिच्या हातामध्ये कंगवानी तो फणी आलंच. कोण काय लागलं कोणाला ते डुचकीला. आता टाक तरी कोण तशी मारी मेले फड्याने होते. ए डुचकी मिली. रमेश भाऊजी रमेश भाऊजी अहो रमेश भाऊजी. हे एक मिनिट बुटक. तो भितडावरचा मारुतीचा फोटो, भितडावरचा मारुतीचा फोटो. अहो तिकडे कुठं पाहता. मी सांगायला लागले मारुती, तुम्ही पाहायला लागलेत गांधी. ए मेले हेकन. तो भितडावरचा मारुतीचा फोटो, त्याच्या टंगड्या गेल्यात वर, मुंडका गेले खाली. तो बाबाला तर म्हणा मारुती शीर्षासन करायला लागला. काय करायला लागला? हो हे सगळं बरोबर उरकून घ्या. आणि हे सगळं झालं की नाही, थांबाई फारबाई वचवच करती. नाक तोडा मेला. जसं काही हिच्याच खांद्यावर येऊन पडले सगळं. अगं सुशे ते कोणी यायचे ते कळल्यापासून मला काहीच सुधरलं बाई. शपथ खोटा नाही सांगत. माझे हातपाय गळूगळूच गेले. काही भांड कुंड उचलायला जावं तर गळूगळूच पडायला. आत्ता मोरीमध्ये गेले आणि भरेला तांब्या उचलला तर बत्कन माझ्या हातून पडला. माझ्या छातीमध्ये नुसतं धड 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 धड. कसं होईल काय होईल, कसं होईल काय. अगं तुझ्या तरी छातीमध्ये धडधड होतंय, माझ्या तर छातीमध्ये लक 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 लक. अगं हिच्या छातीत धडधड, तुझ्या छातीत लक लक, माझ्या तर छातीमध्ये चम 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 चम. अगं बोलू नका ग. रात थोडी सोंग भारी. बरोबर उठून घ्या. आणि मामी बसल्या बसल्या तुम्ही एक काम करता. अगो आपल्या पोट्ट्यांना फार बाई वाईट खोडी येत बाई. हो बाई. कोणी पाहुणे रावळे आले ना की आपले पोट्टे काय करतात, पाहुण्यांच्या समोर येतात, आयांच्या कमरेला लटकतात, पाहुण्याकडे पाहतात आणि म्हणतात भूक भूक भूक. म्हणजे आलेल्या पाहुण्याला असं वाटावं पोट्टे दुष्काळात येत. तेव्हा तुम्ही काय करा, सगळे पोट्टे एकत्र करा. सगळ्याच्या नळ्यात 4-4 घास कोंबा. खाल्लं नाही मेल्यानं ना तर आडवं पाडून छाताडावर बसून कोंबवा मेल्याच्या नरड्यांमध्ये. म्हणजे आलेल्या पाहुण्यासमोर इज्जत घेणार नाहीत. आणि हे सगळं झालं की नाही, वंस वंस अहो वंस वंस वंस.